नक्कीच सामन्याला सुरुवात होते. पंच आपल्याला सांगतायत स्ट्राईकवर आपण पाहू शकता करण धुळेला बदलापूर मधला खेळाडू त्याच्या समोर आहे. ॲज अ आयकॉन खेळणारा टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहू शकता. रतनबुवा पाटील ही स्पर्धा होणार आहे आणि गेल्या वर्षीचा जो फायनलचा विकेट घेतल्यानंतर ऋतिक पाटीलचा जे सेलिब्रेशन होतं केतन मात्र त्यातच या खेळाडूचं मोठे पण लपले. ऋतिक पाटील गेल्या अनेक वर्षापासून या संघामध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू आहे. त्याच्यासोबत मयूर दिवेकरला आपण पाहू शकता. स्ट्राईकवर आहे मात्र करण धुळे. सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा येतोय. कैलासवासी शरद शिंदे मित्र परिवाराजित बांड्याबॉय चषक 2025 आजच्या दिवसातला दुसरा सामन्यात आपण पाहू शकता अजय लेलून क्रिकेट संघ त्यांच्या समोर आहे तो मुकद्दर क्रिकेट संघ. दोन्ही टेनिस क्रिकेट माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये एक दोन्ही फॉर्ममध्ये असलेले संघ. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, थोडंसं हलवत आहेत. करण धुळे असेल, ऋतिक पाटील असेल, मयूर दिवेकर असेल, हे जे आयकॉन आहेत ना यांना मात्र खूप सारा अनुभव आहे माथेरानमध्ये खेळण्याचा. गेल्या अनेक वर्षापासून आपण यांना माथेरान क्रिकेटमध्ये जोडलेले पाहू शकता. आयकॉन विरुद्ध आयकॉन, ऋतिक विरुद्ध करण, करण विरुद्ध ऋतिक ही रंगतदार लढत आपल्याला मैदानात पाहायला मिळते. स्लोअर वन टाकला, यॉर्कर होता त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मंथन करतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय, अगदी समोरच्या दिशेला फक्त ढकलला होता गोलंदाजाच्या डोक्याच्या वरना, परंतु एक बाउन्स तो चेंडू मंथनकडे गेला. समोर आपण पाहू शकता अजय क्रिकेट संघाकडनं एक भिंत उभी केलेली आहे, ती दीपक जोरे, मंथन कदम. चांगला एक नवीन यंग संघ तयार केलेला आहे. रामवीरला देखील पाहू शकता ॲज अ कॅप्टन. मागच्या स्पर्धेमध्ये मागच्या सामन्यामध्ये तो उपलब्ध नव्हता. आज मात्र आपल्या संघासाठी रामवीरचा देखील कमबॅक होतोय. स्लोवर वन होता, हवेत आहे, जेलची संधी आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कोणच नाहीये. पहिल्या चेंडूवर संधी उपलब्ध झाली होती, त्या ठिकाणी आलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालेले. एक धावेच्या साहाय्याने धावफलक आलते. स्कोअर मध्ये सुरुवात होते, श्री गणेशा होते आणि एक धाव फलकावर लागते. आता मात्र आलम आहे संघाचा कर्णधार, एक स्थानिक खेळाडू आहे. आलमला देखील साथ देणं गरजेचं आहे. तशाच प्रकारे आलमचा जो गेम आहे तशाच प्रकारे फलंदाजासाठी पाठवला आहे. सिंगल डबल्स वरती बिलीव्ह करणारा खेळाडू आहे. संधी भेटली तर चौकार, नाही तर सिंगल डबलनी मॅच चालू ठेवायचा प्रयत्न असतो. त्यासाठीच इथं आलमचं येणं गरजेचं आहे. पाठी आपण पाहिलं तर एक अरफात सारखा मॉन्स्टर हिटर आहे माथेरान क्रिकेटमधला. मी तर म्हणेल अरफातला मी मॉन्स्टरच म्हणतो. जशा प्रकारे अरफात फलंदाजी करतो, लीला हल्ला चढवतो. अरफात देखील शेवटच्या षटकांमध्ये आपल्याला पाहू शकतो फलंदाजी करताना, परंतु आता आलमवरती जबाबदारी असणार आहे आपल्या आयकॉन सोबत एक चांगला खेळ खेळायची. आणि काय फटका आलाय आलमच्या बॅट बंद अगदी बसून कटावलाय तो मिड विकेटच्या दिशेला. मयूर दिवेकरचं सुंदर क्षेत्ररक्षण, अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. आणि 2 धावा या दरम्यान. नाही नक्कीच 2 धावा. पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत. आयोजक देखील पाहू शकता, खूप सारे व्हॉलेंटियर्स आहे आणि 2 धावांच्या साह्याने 3 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. समीन या ठिकाणी आलेला आहे, आपला 12वा खेळाडू मुकद्दर क्रिकेट संघ. त्यांच्यासोबत भाविन ठक्कर आपण पाहू शकता, अजय लोणचा खेळाडू. यावेळेस मात्र थोडासा ब्रेक घेतलेला आहे, थोडासा फिटनेस इश्यू असल्यामुळे भाविन थोडासा खेळत नाहीये. नाही, थोडीशी इंजरी झाली होती चेंडू लागल्यामुळे, त्यामुळे भाविन या स्पर्धेत आपल्याला खेळताना दिसणार नाहीये आणि त्याची कमी नक्कीच अजय लोण क्रिकेट संघाला जाणवेल. यावेळेस चांगला चेंडू होता, अगदी आलमला काहीसा समजला नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. पंच त्या ठिकाणी असे दक्ष असे पंच आहेत. कुमार शेट्टे आपण पाहू शकता. कुमार देखील भारतात अंपायर आहे, कारण ज्या प्रकारे त्याच्याकडे अनुभव आहे. पॅनलमध्ये देखील आहे, आता तुम्ही पॅनल देखील जाहीर केलं त्यात देखील कुमारचं नाव आहे. तेवढा अनुभव देखील आहे कुमारकडे आणि त्यामुळेच अगदी बाहेरच्या पंचासोबत आज आपण कुमारला देखील पाहू शकता. पुन्हा एकदा ऋतिक पाटील, तो आलम. यावेळेस मात्र दांडी 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 गोल, अगदी अनप्लेबल यॉर्कर या ठिकाणी आलेला आहे आणि आलमला परतावं लागतंय आणि पहिली विकेट येते मुकद्दर क्रिकेट संघाची. ऋतिक पाटीलला एक चांगला फटका मारला होता, बसून मारला होता, परंतु त्यावेळेस तिन्ही चेंडूंचा आलमचा प्रयत्न तोच होता आणि यावेळेस मात्र चांगला यॉर्कर आपण ऋतिक पाटीलकडनं पाहू शकता. पहिली विकेट जाते ती मुकद्दर क्रिकेट संघाची. आयकॉन त्यांच्याकडे आपण पाहू शकता. कर्जत प्रीमियर लीगमध्ये यावर्षी प्रचंड फॉर्म असलेला त्यांचे संघमालक मयुरीजी कदम आपल्यासोबत जोडतील पुढच्या सामन्यामध्ये. तो विजय पवार आहे, त्याच्यासोबत करण धुळे आहे. एक कर्जत एक बदलापूर असे 2 आयकॉन पाहू शकता आपण.
नाही, रिजवान आलेला आहे अजून देखील थोडंसं पाठी ठेवलेलं आहे त्यांनी. शेवटच्या 2 षटकांमध्ये 2 पॉवर हिटर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. परंतु जर ओमकार आपण पाहिलं ना तर अजय एलवन क्रिकेट संघ देखील असा आहे ना की त्यांचे शेवटचे 2 गोलंदाज देखील मंथन आणि मानस असतील. चांगली गोलंदाजी आपण यांच्याकडनं आपण कायमच पाहतो. स्थानिकला देखील हा सामना रंगतदार असणार आहे. त्यांच्या फॉर्ममध्ये मानस आपण पाहिलंय मागच्या काही स्पर्धांमध्ये वेगावरती जो प्रकारे कंट्रोल ठेवलाय. दीपक कदमला देखील पाहिलंय तर अगदी चांगली गोलंदाजी अजय एलवन क्रिकेट संघाकडे आहे. त्यामुळे सामना नक्कीच रंगतदार असणार आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. फलंदाजीमध्ये देखील पाहिलं तर आपण रामवीरचाच कमबॅक झालेला आहे. पंकज कोकरे प्रचंड फॉर्ममध्ये आहे. करण जानकर आज कुठे दिसत नाही आहेत, बहुतेक ते नाही आहेत. परंतु अजय एलवन क्रिकेट संघ अगदी एक चांगला उदयास येणारा संघ माथेरान टेनिस क्रिकेटमधला. ऋतिक पाटील टू रिजवान, चांगला चेंडू तुंड सुंदररित्या पंच केलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. दीपक याचा अगदी पायपंचांच्या बाजूला एक धावेने षटक घोषित होते. पहिल्या षटका अखेर धावसंख्या आली ती 4 धावा. ऋतिक पाटीलने चांगली गोलंदाजी केली, अगदी पकडून ठेवलेला आहे. करण धुळेला एकच चेंडू खेळायला मिळालेला आहे, त्यामुळे त्याला गरज असणार आहे. आता देखील करण धुळे स्ट्राईकवर नसणार आहे. पुढचा आयकॉन मयूर दिवेकरचं जे षटक असणार आहे त्यावेळेस देखील आपण पाहू शकता स्ट्राईक रोटेट झाल्यामुळे पुन्हा एकदा करण धुळेला ते कुठेतरी सीटवरती बसूनच पाहायला लागते की अशी परिस्थिती आहे. कारण स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आयकॉन जर आपण त्यांना माथेरानमध्ये बोलवतोय तर स्ट्राईक देखील त्यांना भेटणं गरजेचं आहे. आपल्याला सांगतायत ओमकार रांजाने खूप सारा अनुभव त्यांच्याकडे आपण पाहू शकता स्कोरच्या माध्यमातून. आणि सांगतात की करण धुळे मागच्या स्पर्धेमध्ये अगदी मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्रचंड फॉर्ममध्ये होता. तोच करण धुळे आपल्या समोर आहे. ऋषिकेश जोरे आलेले आहेत, अगदी करण धुळे यांच्या जवळचे मित्र, त्यांना आपण पाहू शकताय मैदानामध्ये. उद्या मात्र त्यांचा संघ विक्रांत, एक माथेरान क्रिकेटमधला दादा संघ विक्रांत असेल, सचिन 11 असेल, गोल्डन स्टार, या संघांचे सामने आज आपल्याला पाहायला मिळू शकतात. आज देखील अजय 11 सारखा संघ आहे. स्वतः आयोजक बंड्या बॉईज आहे, मुकद्दर आहे, सर्व मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये. उद्या या 11चा मॅच असणार आहे नक्की. उद्या आहे ती, मी आजचं सांगतोय. आज मात्र रंगतदार. ऋतिक पाटीलला आपण पाहू शकताय, अगदी टेनिस क्रिकेट खेळतोय. वडवली क्रिकेट संघ रतन पाटील मध्ये आपण या येणाऱ्या दिवसामध्ये खेळताना पाहू शकता. ग्रामीण क्रिकेटमध्ये दादा संघ आणि सुंदर चेंडू स्ट्राईक दिलेले आहे करण धुळेला. एकच धाव, दुसऱ्याचा प्रयत्न नसणार आहे. मला देखील माहिती आहे, मयूरला देखील माहित होतं दुसऱ्याचा प्रयत्न नसणार आहे. त्यामुळे एकच धाव, एक धावेच्या साहाय्याने 5 धावा फलकावर लागल्या. दुसरं षटक चालू आहे. मयूर दिवेकर समोर करण धुळे, अगदी दोन्ही खेळाडू बदलापूर परिसरातील बिलॉंग करणारे खेळाडू. मजा येणारे रंगतदार लढत आपण पाहू शकता. दुसरा सामना चालू आहे या ठिकाणी. आयकॉन टू आयकॉन आम्हाला सांगतात ओमकार लढाई असणारे. करण धुळे अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. मयूर दिवेकर आहे मैदान अनेक वेळा गाजवले. तेच 2 खेळाडू त्यांच्या समोर आपण पाहिलं तर मोठ्या धावा येणं गरजेचं आहे. जर 60 पर्यंत धावा गेल्या तर नक्कीच चांगली गोलंदाजी मुकद्दर क्रिकेट संघाची, तर सामना मात्र आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल. करण डोळे तो मयूर, शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलला भिरकावून दिला अगदी डीप मिड विकेटच्या दिशेला. हा येतोय बंडाबॉय चषक बदला, दणदणीत खणखणीत षटकार अगदी दिलं का काय आम्हाला ओमकार सांगतायत. इन्व्हिटेशन टू 6 असं सांगतायत. अगदी पंचिंग बॅग सारखा चेंडू होता, स्लोवर बॉल आणि शॉट, आणि त्याला कशा प्रकारे समाचार घेतोय याचा अनुभव मला तर खूप चांगलाच आहे. त्यामुळे मला माहित होतं की याच्यावरती काय येणार आहे आणि हा षटकार आलेला आहे. यावेळेस फुलटॉस होता, स्लोवर 1 होता, स्लोवर फुलटॉस, लोवर फुलटॉस आणि एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे कारण चांगला क्षेत्ररक्षक मानस त्या ठिकाणी आहे. 12 धावा फलकावर लागले आहेत आणि दुसरं षटक चालू आहे. रिजवान आता मात्र स्ट्राईकवर गेलाय. आता मात्र आयकॉन मयूर दिवेकरला गरज असणार आहे. रिजवानला जास्तीत जास्त डॉट जेवढा करेल तेवढा सामना असणार, तेवढ्या सामन्यामध्ये मजा असणार आहे. कारण आयकॉन टू आयकॉनमध्ये तर आपल्याला नक्कीच षटकार चौकार पाहायलाच मिळणार आहे. आपण आयकॉन बोलतोच त्यासाठी, परंतु स्थानिक विरुद्ध आयकॉन जेव्हा असेल ना तेव्हा आपल्या क्रिकेटची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे. शॉर्ट बॉल होता, सुंदररित्या कटावलाय ओव्हर द पॉइंट. हा चेंडू कटावला, चेंडू ट्रॅव्हल होतोय रिजवानच्या बॅट मधना. बंडेबॉय चषक बदला हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने 16 धावा फलकावर लागल्यात. स्लोवर 1 शॉट टाकलाय रिजवानने, अगदी पॉइंटच्या वरना ज्या प्रकारे त्याचा समाचार घेतलाय. 16 धावा फलकावर लागल्यात. आर्यन जाधवला आपण पाहू शकता सर्व कक्षामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस होता, पुन्हा एकदा पॉइंटच्या त्या दिशेला कटवलाय. पुन्हा एकदा मानस त्या ठिकाणी जातोय. यावेळेस मानसचं सुंदर क्षेत्ररक्षण.
2 धावा मात्र काय थांबवू शकला नाहीये. 2 धावेच्या साहाय्याने 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसरं षटक चालू असताना मयूर दिवेकर कुठेतरी महागडा ठरतोय, कारण स्थानिक खेळाडू रिजवानने त्यालावरती चांगला हल्ला चढवलाय, काउंटर स्ट्राईक केला असं आम्हाला ओमकार रांजणे सांगतात. एक चौकार आला त्या दिशेला पॉईंटच्या वरना पुन्हा एकदा एक मात्र आपण पाहू शकता मंथन त्या ठिकाणी, मानस त्या ठिकाणी होता आणि पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. यावेळेस हवेत होता जेलसाठी राम जाणार आहे आणि राम काही चुकी करणार नाहीये. रिजवानला मात्र परतावं लागतंय. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या आहे तिथे 16 धावा आणि 18 धावा आणि दुसरा विकेट, दुसरा हादरा बसतोय तो मुकद्दर क्रिकेट संघाला, तो रिजवान याच्या रूपाने. नक्कीच अजून एक आयकॉन आम्हाला ओंकार सांगतायत, विजय पवार सारखा एक ताबडतोब ऑलराऊंडर, परंतु आता मात्र कोण चाललाय पहा, आणखी एक स्थानिक खेळाडू, एक आयकॉन त्यांनी पाठी ठेवायचं हे काय जसं ठरवलंच आहे. दुसरा आयकॉन देखील त्यांचा आहे, त्यांच्या खेळपट्टीवरच आहे. 18 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक चालू असताना दुसरं दोन षटक अखेर 18 धावा झालेले आहेत आणि आता मात्र समोर असणारे अरफात देखील एक चांगला खेळाडू, स्थानिक क्रिकेटमध्ये अगदी मॉन्स्टरच म्हणू शकता अशा प्रकारे फलंदाजी करतोय अरफात. त्याच्या समोर मात्र असणारे स्ट्राईकवर मात्र असणारे तो करण धुळे, दोन्ही डावकुरे फलंदाज आपण पाहू शकता. ऋतिक पाटीलची गोलंदाजी ही आयकॉनचं षटक खूप महत्वाचं असणार आहे. करण विरुद्ध ऋतिक ही सामना नक्कीच आम्हाला ओमकार सांगतात की रंगतदार असणार आहे, कारण दोन्ही आयकॉन आहेत. दोघांनाही माथेरानच्या या वीर हुतात्मा क्रीडा संकुलामध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे आणि तेवढीच रंगतदार लढाई यांच्यामध्ये आपण पाहू शकता. ऋतिक पाटील विरुद्ध करण धुळे, एक वडवली विरुद्ध बदलापूर, बदलापूर विरुद्ध वडवली. आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण थोडा बदल होतोय. आयोजन अतिशय दमदार असे आयोजन, कैलासवासी शरद शिंदे मित्र परिवार आयोजक, बंड्याबॉय चषक, खूप सारे प्रायोजक, या प्रायोजकांचे बॅनर होल्डिंग्स आपण जागोजागी लागलेले पाहू शकता. अगदी कैलासवासी ज्योतिबा शिंदे स्टँडच्या बाजूला पाहू शकता. चंद्रकांतजी चौधरी माथेरान शिवसेना शाखा प्रमुख, तसेच त्यांच्यासोबत कुलदीपजी जाधव माथेरान शिवसेना शाखा प्रमुख, उद्धव ठाकरे गट. स्लोवर बनवता काय फलंदाजी येते, काय फटका आलाय, अगदी करण धुळेच्या बॅट मधनं अगदी दुराळा करणारा हा आलाय षटकार षटकार षटकार. अगदी स्लोवर वन टाकला होता आणि त्याला काही मात्र करण कडनं माफी नाहीये. हा षटकार आलाय. मंगेशजी मोरे सर आम्हाला सांगतायत की करणला जर तुम्ही समोर चेंडू दिले ना तर मात्र तो काय अर्जुनला सोडणार नाहीये. करण अर्जुनचा सामना आपल्याला नक्कीच आज पाहायला मिळेल, परंतु हा षटकार आलाय. ऋतिक पाटील वरती हल्ला चढवला आयकॉन विरुद्ध आयकॉन लढाईमध्ये कुठेतरी आपण जर पाहिलंय ना तर थोडासा करण धुळे हवी होतोय. कारण त्यांनी या आधीच्या आयकॉन वरती मयूर देवेकर वरती देखील हल्ला चढवला होता. आता मात्र ऋतिक पाटील, एक अनुभव, खूप सारा अनुभव असलेला खेळाडू, ऋतिक टू करण, ही रंगतदार लढाई पुन्हा एकदा आपण पाहू शकता. पुन्हा एकदा स्लोवर होता, पंचांकडे दाद मागतोय. पंच खूप दक्ष आहेत आणि हाईट आहे असं सांगतायत आणि हा चेंडू निर्धाव येतोय. अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू होता आणि ते यष्टीरक्षक रामच्या हातात गेला. चेंडू निर्धाव, कमबॅक केलेला आहे. 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. यानंतर 2 आयकॉन, हे षटकानंतर 2 स्थानिक खेळाडूंचे षटक पाहू शकता. त्यासाठी नक्कीच विजय पवारला त्यांनी पाठी ठेवलेला आहे. दुसरा आयकॉन त्यांचा कर्जत तालुक्यातलाच बिलॉंग करणारे खेळाडू. समोर करण धुळे, पुन्हा एकदा करण टू ऋतिक, ऋतिक टू करण, ही रंगतदार लढाई आपण पाहताय मैदानामध्ये. मुकद्दर विरुद्ध अजय 11 सामना. यावेळेस सुंदर चेंडू, तेवढा सुंदर येतात, त्याला सन्मान दिलाय आणि एकच धाव, एक धावेच्या साह्याने धावफलक घालते. 25 धावा 25. आमचे स्कोरर मित्र ओमकार रांजणे सांगतात 25 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आणि आता मात्र अरफात टू ऋतिक, ही रंगतदार लढाई आपण पाहू शकता. अरफात एक स्थानिक खेळाडू, प्रचंड फॉर्म मध्ये आहे. मॅन ऑफ द सिरीज त्याला मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मिळाली होती. तोच अरफात आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण असं कुठल्याही क्षेत्रात यावर्षी प्रचंड फॉर्म मध्ये असलेला क्षेत्ररक्षण पाहतोय, मैदानाची आखणी पाहतोय आणि नक्कीच हल्ला चढवायचा प्रयत्न अरफात कडनं असू शकतो. ऋतिक पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, स्लोवर वन होता आणि मी म्हटलं होतं क्षेत्ररक्षण पाहिले म्हणजे हल्ला तर अरफात करणारच आहे. हा आलाय अरफातच्या बॅट मधनं आयकॉन विरुद्ध माथेरानची पॉवर दाखवते. माथेरानचा मॉन्स्टर अरफात, हा आलाय षटकार. षटकारच्या साहाय्याने 31 धावा 31. चेंडू अडकलेला आहे. तेजस आहे, तेजसकडे चेंडूंची पूर्ण जबाबदारी आहे. काय फटका आलाय ओमकार रांधाडे सांगतात, इट्स अ ह्यूज 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 6. 31 31 धावा.
नक्कीच जर आपण ज्या प्रकारे अरफातने हल्ला चढवला ना, तो सांगतो की मी देखील, तू जरी आयकॉन असला तरी मी देखील प्रचंड फॉर्म मध्ये आहे. यावेळेस स्लोअर वन तेवढा सुंदर इथं सन्मान दिलेला आहे. अर्जुनची त्या ठिकाणी खराब असं क्षेत्ररक्षण आणि दीपकचं सुंदर क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 2 धावा, पूर्ण 2 धावाच्या साहाय्याने 33 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. हा नक्कीच करण धुळे देखील प्रचंड फॉर्म मध्ये होता, परंतु चेंडू हवेत आहे आणि दीपकला ही संधी आहे आणि दीपक काही चुकी करणार नाहीये, कारण प्रचंड फॉर्म मध्ये असलेला दीपक आणि परतावं लागते अरफातला. आता मात्र किती उशीर तुम्ही लपवून ठेवणार आहे, आता मात्र विजय पवारला यावंच लागणार असे मयुरेश कदम आम्हाला सांगतायत. आणि या षटकातले काहीशे चेंडू बाकी आहेत का तर नक्कीच पण सांगताना षटक घोषित केलेला आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटका अखेर धावसंख्या आली ती 33 धावा, 11ची सरासरी आहे आम्हाला आमचे स्कोरर मित्र सांगतात. तसे दक्ष असे स्कोरर ओमकारजी रांजाणे 33 धावा. नक्कीच आम्हाला सांगतात 33 धावा धाव लागणार आहेत. येणारे 12 चेंडू आणि कशा प्रकारे स्थानिक गोलंदाजाचा सामना करणारे समोर असणारे करण धुळे, विजय पवार, 2 आयकॉन, तनुष शिंदेला आपण पाहू शकता, रोहित शिंदेला पाहू शकता. हे 2 आयोजकांचा भाग असलेले अतिशय दक्ष असे व्हॉलेंटियर्स आपलं जर पाहिलं ना तर ओंकार अंताने सांगतात की खूप संख्याबळ, खूप सारे पाठीराखे असलेला आपला संघ बंड्या बॉस क्रिकेट संघ. आपल्यातला एक मित्र शरद शिंदे निघून गेलाय, परंतु त्याच्या स्मरणार्थ स्पर्धा कैलासवासी शरद शिंदे मित्र परिवार यांच्याकडनं स्पर्धेचं आयोजन. आणि नक्की सतीश शिंदे आज मैदानामध्ये आलेले आपण पाहू शकताय. लेग साइडला आपण त्यांना जर पाहिलं तर स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये मानस आहे, प्रचंड फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज मानस बिरामने. त्यानंतर आपण पाहू शकता दीपक कदमला आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी स्थानिक क्रिकेटमध्ये या संघाची आहे. मानस विरुद्ध करण ही लढाई देखील स्थानिक विरुद्ध आयकॉनी नक्कीच आम्हाला ओमकार सांगतात की रंगतदार होणार आहे. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं 3 दिवस युट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण. पहिल्यांदाच माथेरान क्रिकेटमध्ये कुठल्या स्पर्धेचं 3 दिवस प्रक्षेपण आपण पाहू शकताय. पहिला चेंडू होता, भिरकावला, संधी आहे ऋतिक पाटील त्या ठिकाणी, परंतु हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. दणदणीत बंड्या बॉयज चषक मधला हा येतोय षटकार. करण धुळेच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. सामना रंगतदार पाहू शकता आपण. करण या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर मानस आणि त्यानंतरचा गोलंदाज त्यांच्यावर मोठ्या धावा येणं गरजेचं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर अजय 11 आज संघ अगदी आपल्या सर्वांमधला एक खेळाडू अजय अजय आखाडे अर्थातच गोटा या नावाने एकदम ताबडतोब फलंदाजी करणारा एक फलंदाज आणि जर्सी नंबर 17 आणि त्याच्या संघाने मात्र सर्वांनी अजय या नावानेच आपल्या जर्सीच्या बॅकवरती आणि तोच त्याचा फेवरेट नंबर मिस्टर क्रिकेट एबीडीचा नंबर मिस्टर 360 एबीडीचा नंबर 17 नंबर घेऊन खेळताना अजय क्रिकेट संघ पाहतोय. विजय पवार नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवर आहे. करण धुळे अगदी सलामीला आलेला हा फलंदाज आणि सलामीपासनं आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर मात्र करण धुळे बरसतोय. 39 धावा धावफलकावर लागलेले आहेत. करण धुळे टू मानस, मानस टू करण धुळे कशा प्रकारे समाचार घेतोय. पहिल्या चेंडूवर तर षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा मानस टू करण. यावेळेस मात्र संधी होती आणि संधीचं सोनं करतोय त्या ठिकाणी सुंदर झेल आणि करण धुळेला स्थानिक खेळाडू मानस मात्र परतवतोय आणि धक्का बसतोय तो करण धुळेच्या रूपाने. येते विकेट. आपण जर पाहिलं तर 39 धावा धावफलकावर लागल्यात आणि करण धुळे परतवतोय. मानसला जरी षटकार मारला असला तरी मानसने मात्र कमबॅक करून दिलेला आहे. नक्कीच एक चेंडू जर आपण पाहिलं तर तिकडे अगदी रूपटॉप वरती आहे, तिकडनं काय चेंडू काढणं मुश्किल नाही. हा तनुष शिंदे नक्कीच करू शकतात ते. हा नक्कीच स्पायडरमॅन त्यांना आपण म्हणतोय. हर्ष अतिक पटेलला आपण पाहू शकता, आणखीन एक डावकुरा स्थानिक खेळाडू.
9 चेंडूमध्ये 21 धावा केल्या करण धुळेने, चांगली फलंदाजी, 3 षटकार त्याच्या बॅटमॅन आले, चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना मंगेशजी मोरे आपण पाहू शकता आपले लाडके समालोचन या सामन्याचा आनंद घेताना. आपल्या सोबत तेजस आहे. आणि नक्की द बेस्ट आयकॉनला देखील प्राइज असणार आहे एक रोहित शिंदे यांच्याकडनं आहे. आधी समालोचकाचा देखील पूर्ण जबाबदारी रोहितने सांगितले की मीच घेणार आहे. यावेळेस चांगला चेंडू होता, पंचांकडे दाद मागतोय परंतु चांगला कमबॅक मानसने करून दिलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एक विकेट आयकॉनला परतवते आणि त्यानंतर मात्र एक निर्धाव येतोय. अतिक पटेलला आपण पाहू शकता. आज हर्ष पटेलची अनुपस्थिती असणार आहे या मैदानामध्ये. मकदर क्रिकेट संघ नक्की शेवटच्या दिवसामध्ये आणखीन एक फलंदाज त्यांच्या स्क्वॉडमध्ये ऍड होणार आहे. ओपनिंग करत असताना हर्ष पटेलने अनेक सामने आपल्या संघासाठी गाजवलेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहू शकता रंगतदार लढाई मानस टू अतिक. यावेळेस चांगला चेंडू, एक धाव तर नक्कीच येणार आहे. एकच धाव्यावरती समाधान आहे कारण स्ट्राईक ठेवायला लागणार आहे आता विजय पवारला. 40 धावा धावफलकर लागल्यात. आमचे स्कोरर मित्र ओमकार रांजणे सांगतायत 40 धावा 40 झालेला आहे. आणि नक्कीच आपण रंगतदार लढाई आपण पाहू शकता. मंगेश मोरे या पुढच्या सत्रामध्ये आपण माथेरानचा एक गोड आवाज पाहू शकता. अनिलजी नाईकडे सर, कवितांवरती प्रभुत्व असलेले आपले मंगेश मोरे नेक्स्ट इनिंगमध्ये नक्कीच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कमेंट्स येत आहेत. हा मयुरेश कदम नक्कीच पुढच्या मॅचपासून असणार आहेत. ते देखील दमलेत आणि ओमकार रांजणेने आम्हाला सांगितले की सर्व समालोचकांसाठी जबाबदारी मात्र आम्ही घेत राहणार आहे. पुन्हा एकदा मानस टू विजय पवार. काय चेंडू, अगदी यॉर्कर लेन चेंडू होता, सुंदररित्या कटावला त्या ठिकाणी डीप पॉइंटच्या दिशेला. आणि पंकज काय करते नक्की, पकडत काय होता हे समजलं नाही. हा चेंडू येतोय मिसफील्डच्या नंतर चौकार. 44 नक्कीच यष्टीरक्षण कायम करत असताना आपण पंकजला पाहतोय परंतु यावेळेस त्याला डीप कव्हर्स मध्ये पाठवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याकडनं गच्चा असे क्षेत्ररक्षण मिसफील्ड झालेली आहे. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागतोय आणि विजय पवारला परतावं लागतंय. काय कमबॅक मानसनी करून दिलाय आपल्या संघाला. कारण आपल्या षटकामध्ये जिथे मोठ्या धावा येतील अशी अपेक्षा केली होती. कारण मी सुरुवातीपासून सांगत होतो की स्थानिक खेळाडूंसाठी तुम्ही थांबू शकत नाही कारण या संघाचे स्थानिक खेळाडू, स्थानिक गोलंदाज खूप दमदार आहे आणि आपल्या एका षटकामध्ये दोन्ही आयकॉनला घरचा रस्ता दाखवलेला आहे. आता मात्र थोडंसं चिंतेचा वातावरण मुकद्दर क्रिकेट संघामध्ये असणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर करण धुळेला परतावलंय आणि आता मात्र परतावं लागतंय ते विजय पवारला. एक ताबडतोब गोलंदाजी फलंदाजी करत असणारा एक मोठा आयकॉन देखील जातोय तो विजय पवार. पण पाहू शकता सेफ महापुळे आता फलंदाजीला जातोय. हा देखील चांगले मोठे फटके खेळतोय परंतु गोलंदाजी ती रीच नसेल. कारण दीपकची जर गोलंदाजी पाहिली ना, जर एवढ्या वर्षाचा ओमकार रांजणे आम्हाला सांगतायत त्यांचा स्कोररचा आणि मैदानातला अनुभव जर सांगतायत तर जी दीपकची गोलंदाजी ते आम्हाला सांगतायत ती कुठेतरी सेफच्या कामाची नाही आहे. सेफला जर मोठे फटके मारायचे तर रिचमध्ये त्यांचे चेंडू आले पाहिजेत असे आम्हाला ओमकार रांजणे सांगतात. आणि दीपक थोडेसे लांब चेंडू ठेवतो. आता मात्र ही रंगतदार लढाई असणार आहे. अतिक पटेल आता मात्र स्ट्राईकवर असणार. एक डावखुरा फलंदाज, एक सेन्सेबल क्रिकेट खेळण्यासाठी माहेर माथेरान क्रिकेटमधला, परंतु आता त्याला त्याची शैली बदलायला लागणार आहे. मोठ्या धावा येणं गरजेचं आहे कारण शेवटच्या षटकात जर आपण पाहिले 4 षटकांचा खेळ झालेला आहे. शेवटचं षटक आहे 44 धावा धावफलकार लागले आहेत. 15-16 धावा जर आल्या 60 धावांपर्यंत जर पोहोचले ना तर रंगतदार लढाई आपल्याला पाहतात. सध्या तरी 11ची सरासरी लागली. आपल्यासोबत समीन आहे. समीन आम्हाला सांगतायत की आम्ही 50चाच टार्गेट ठेवला होता, 50 धावा आहे मुकद्दर क्रिकेट संघाने अपेक्षा केली परंतु 60 धावांना नक्कीच. दीपक आहे गोलंदाजी मार्कवर, नाही म्हणता नाही, माफ करा, म्हणता गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू सुंदररित्या कटावला, यॉर्कर लाईन चेंडू होता परंतु ऋतिक पाटील त्या ठिकाणी आहे. एक धाव आहे. एक धावेच्या साह्याने हा चेंडू येतोय. मात्र 45 धावा धावफलकार लागल्यात. पहिला चेंडू होता मात्र आता रंगतदार लढाई आम्हाला ओमकार रांजणे पाहायला मिळते सांगतायत. कारण मंथन कदम विरुद्ध सेफ महापुळे ही रंगतदार लढाई आपल्याला पाहू मिळते. 45 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण पाहू शकता बंड्या बॉयज क्रिकेट संघ कैलासवाशी
आमचे मित्र शरद शिंदे यांच्या मित्र परिवारातर्फे आयोजित हा बंड्याभाऊ चषक 2025 दोन आयकॉन आजच्या दिवसातला दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यात पहिलं सत्र, काहीशे चेंडू बाकी आहे. हा चेंडू चांगला होता, खाली होता, एकदा पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव, एक धावेच्या सहाय्याने 46 व्हॅलेंटिनो रोसी 46 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. चांगला कमबॅक या षटकामध्ये, मागच्या 2 षटकांमध्ये स्थानिक गोलंदाजांनी करून दिल्या. 2 आयकॉन हवे असताना 2 आयकॉनचे विकेट गेल्यानंतर आता मात्र आतिकला मोठे फटके खेचायला लागतील. एक चांगली धावसंख्या उभी करायला लागेल. जर 50 पर्यंत जर पोहोचले ना, ओमकार अंजारे सांगतात तर मजा येणार आहे. 50 पर्यंत पोहोचू शकतात. 55-60 ला मजा येईल सामन्यामध्ये, कारण समोर ऋतिक पाटील जर पाहिला, मयूर दिवेकर मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर. चांगला चेंडू तेवढा सुंदररित्या कटवलाय. पुन्हा एकदा चेंडू ऋतिक पाटील आहे, म्हणजे थोडंसं मिसफील्ड त्याच्याकडनं होते, परंतु एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. दुसऱ्या धावच्या सहाय्याने धावसंख्या आली 48. ओमकार मित्र माझे स्कोरर मित्र झाले ओमकार 48, 48 धावा. आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये चौकार षटकार येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हवेत मारलेला आहे ऋतिक पाटील त्या ठिकाणी आहे. ऋतिक काय झेल सोडणार नाहीये आणि आतिकला परतावं लागते. चांगली गोलंदाजी, 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 48 धावा धावफलकावर लागलेले आहे. थोडंसं थांबवून ठेवलेलं आहे. पहिलं मानसने केलं, आता मंथन करतोय आणि आपण विकेटला येताना पाहिली. चेंडू शिल्लक आहे 2 चेंडूंमध्ये. अकिबच्या बॅटमधनं किती धावा येतात ते पाहणं गरजेचं असणार आहे. शेवटचे 2 चेंडू असणार आहे नक्कीच. 2 बॉल बाकी आपण पाहू शकता. समरण कक्षाच्या समोर अगदी सुंदर झेल पकडला होता ऋतिक पाटीलने. आता मात्र मयूर दिवेकर, ऋतिक पाटील, दीपक, त्यानंतर मानस आणि पंकज, आपण चांगली जर क्षेत्ररक्षणाची फळी अगदी 5 बाहेर क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत. अगदी डीप पॉइंट पासून ते डीप मिड विकेट पर्यंत जाळं बुनलेलं आहे. चांगला चेंडू हवेत होता, परंतु हा येतोय अकिबच्या बॅट मधनं दणदणीत खणखणीत षटकार. षटकाच्या साह्याने 54 धावा धावफलकावर झालेले आहेत. मंथन चांगली गोलंदाजी केली. हा प्रेक्षक जेलसाठी 500 रुपये आहेत, परंतु रोहितने जेल जर पकडला असता त्याला खेळायला नसतं 500 साठी. कमिटीला नाहीये. हा किरण दादाने जेल पकडला तर 5000 रुपये. यावेळेस खूप खराब चेंडू आणि वाईड, नो प्लस 4 असे 5 धावा आलेल्या आहेत आणि एकूण 60 धावा ओमकार धावफलकावर लागले आहेत. 50 पोचता पोचता 60 पर्यंत आपल्या संघाला नेऊन पोहोचवले. नो प्लस 4 5 धावा, 59 धावफलकावर लागलेले आहेत. ओमकार काय वाटतंय? रंगतदार लढाई मॅच ऑन केलेली आहे. शेवटच्या चेंडूसाठी खूप सारे कष्ट, खूप सारे शेवटच्या काही चेंडूचा सामना आहे आणि शेवटचा चेंडू जास्तच महाग केला आहे. जे काय मंथनने समुद्र मंथनातनं घडवलं होतं त्याच्यावरती काही चेंडूच्या पाणी फिरलेलं आहे आणि हा येतोय आणखीन एक. नाही, यावेळेस सुंदर झेल अगदी, परंतु नो बॉल आहे. फ्री हिट होता बघा. या ठिकाणी डोकं वापरलेलं आहे, माहित होतं त्याला की नो फ्री हिट आहे. 61 धावा झालेल्या, 61-62 धावांचं आव्हान आहे. येणारे 30 चेंडू 62 धावा कशा प्रकारे करतील हे करण्यासाठी आपण माईकवर ऐकूया मंगेशजी मोरे सरांचा आवाज, माथेरानचा एक गोड आवाज. मंगेशजी मोरे.
चला धन्यवाद. बंड्याबाई चषक 2025 सुवर्ण वर्ष 10व. या 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक नवीन संकल्पना आली. ही संकल्पना गेल्या 30 वर्षाच्या अगोदर केसीच्या माध्यमातून आली. त्यानंतर आज आपण पाहतो की बंड्याबाई संघाने देखील 2 व्यावसायिक खेळाडूंना इथे खेळण्याची संधी मात्र उपलब्ध करून दिली. आणि ही संकल्पना येणाऱ्या 10 वर्षामध्ये 10व्या वर्षामध्ये बंड्याबाईच्या माध्यमातून केली जाते. पहिलं सत्र झालं. पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 61 धावा आल्या. 62 धावांचं आव्हान असेल विजयासाठी त्या अजय 11 संघासाठी. पंचांचा इशारा होता. सामन्याला होते सुरुवात. या स्पर्धेमध्ये 2 पंच देखील आपण पाहतोय. मुळपासूनचा प्रवास करून आलेले सारी मंडळी. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं विजय पवार गोलंदाजी मार्कवर येतोय. समोर डावखुरा फलंदाज स्थानिक पातळीवर खेळणारा राम. नॉन स्ट्राईकला असेल ऋतिक पाटील. गोलंदाज सज्ज होतोय. पंच पुन्हा एकदा कुमार चर्चा करतील. स्ट्राईकवर राम. नॉन स्ट्राईकला ऋतिक पाटील. गोलंदाजी मार्क येतोय. कर्जत पासूनचा प्रवास करणारा पण तो टेनिस विश्वावर एक वेगळा तसा त्याच्या नावाने आहे तो विजय पवार. मात्र गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या सत्राकडे घेऊन चालतो तुम्हाला. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू अगदी फोनच्या दिशेने चेंडू लागला. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने येतात या 4 धावा. पहिल्या चेंडूचा समाचार घेताना 4 धावा धावफलकावर झाल्यात. 62 धावांचं आव्हान आहे विजयासाठी त्या अजय संघाला. तो स्थानिक पातळीवरचा फलंदाज राम मात्र दाखवतोय या क्रीडांगणावर माझा सततचा क्रिकेट राहिला आहे. स्थानिक पातळीवर खेळत असताना त्याची ज्या पद्धतीची फलंदाजी राहिली त्याच पद्धतीची फलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र या सुरुवातीच्या चेंडूपासून तो करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू टप्पा पडला. त्या चेंडूने उसळी घेतली. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निदाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूचा समाचार निश्चित घेतला पण दुसऱ्या चेंडूवर मात्र रामला उभा केला. कॉन चषक 2025 सुवर्ण पर्व 10व. आणि या 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना अजय संघाचे खेळाडू बॅट्समन आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचंय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अजय संघ तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. क्रिकेटचा खेळ आणि त्याचा आधार तुमच्याकडून झाला पाहिजे ही आयोजकांची सूचना आहे. धन्यवाद योगेश शिंदे, तुम्ही आमच्याशी जोडल्या गेलात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू आपटण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक नाहीये दूर परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावा येतात. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 13 धावा. 62 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या षटकाचा विजय पवारच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय स्थानिक आणि आयकॉन खेळाडू देखील. पॉवरपेचा षटक आहे. पॉवरपेच्या षटकामध्ये संधी असते गोलंदाजाला परंतु ते संधीचं सोनं मात्र फलंदाज जोडी करते. 13 धावा धावफलकावर लागल्यात. नाणेफेक होणार आहे. यानंतर होणारा सामना बंड्याबाई विरुद्ध आशुपाल संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीसाठी यायचे. पुन्हा एकदा चौकार येतो. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 17 धावा. पॉवरपेच्या षटकाच्या विशेषतः आयकॉन खेळाडूच्या गोलंदाजीचा समाचार मात्र घेतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल उपकार सर 61 धावा झाले. 62 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी
पहिलं षटक मार्गस्थ असताना 17 धावा धावफलकावर आल्यात. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करू शकतो. इतरांच्या पावलावर चालण्यापेक्षा आयुष्यात असं काही करा ना की लोक आपोआप तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालली पाहिजेत. अतिशय चांगला चेंडू, फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने मारलेला चेंडूला मध्ये रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 17 धावा धावफलकावर. आयकॉनचा भरणा असलेली स्पर्धा आपण पाहतोय. षटक घोषित झालंय. 6 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 17 धावा. या षटकामध्ये 4 चौकार देखील लगावले गेलेत. मार्गस्थ होते. दुसरे षटक गाठण्यासाठी सज्ज झालाय करंदुळे. बदलापूर पासूनचा प्रवास, जुवेली गावापर्यंत बिलॉंग करणारा आपटण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू वेग घेत आहे. तिथला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावा येत आहेत. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना 4 धावा धावफलकावर आल्यात. करंदुळेसाठी खेळपट्टी मैदान नवीन नाहीये. माथेरानमध्ये जेव्हाही आयकॉनच्या स्पर्धा होतात त्यावेळेला करंदुळा खेळाडू नेहमीच येत असतो. अशोपाल संघाच्या संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर होणारा सामना अशोपाल विरुद्ध मंड्या बॉईज. अतिशय चांगला चेंडू, अगदी यष्ट्यांपासून थोडासा दूर राहिला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढील सामन्याचं नाणेफेक विनंती करेल कुलदीपजी जाधव यांना विनंती करेल की आपल्या हस्ते नाणेफेक होणार आहे. आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. चेंडूने वेग घेतलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. 4 धावा. बंडेबॉय संघाचा कर्णधार रोहित बिरामणे टॉस साठी यायचंय. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्यात 25 धावा धावफलकावर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. जोरदार फिल्म पण तो चेंडूशी अजूनही क्षेत्ररक्षक खेळतोय. पंचांचा इशारा लेग फाय. चला नाणेफेक होते. पुढील सामन्याचं नाणेफेक होत आहे कुलदीपजी जाधव यांच्या हस्ते. सामना असेल अशुपाल विरुद्ध बंड्या बॉईज. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजीवर आहे करंदुळे. गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं. गोलंदाजी अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता पण तितक्याच प्रकारे चांगल्या प्रकारे समाचार घेतला. ही डोक्याची घंटा. एक धाव मिळाले. सत्तावीस धावा धावफलकावर. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुलावर रंगलेला क्रिकेटचा खेळ. अशोपाल संघाने नाणेफेक जिंकले. षटक घोषित झाल्या. 28 धावा धावफलकावर लागल्यात. 62 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 28 धावा.
जवळजवळ 28 धावा धावफलकावा लागल्यात. 62 धावांचा पाठलाग करत असताना अजय इलेव्हन संघाची पहिली सलामी जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. अगदी स्थानिक पातळीवरचा राम देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय आणि ऋतिक पाटील देखील आयकॉन खेळाडू ज्यासाठी त्याला बोलवलं त्या पद्धतीचीच फलंदाजी देखील करतोय. पण तो तिसरा षटक मार्ग असतोय, गोलंदाजी मार्ग देतोय विजय. समोर आव्हान असेल ऋतिक पाटील याचं. गोलंदाज तयार, आमच्यापासून काही अंतर दूर. चांगला चेंडू पॉइंट मध्ये चेंडूला ट्रॅव्हल घेतलं, क्षेत्ररक्षण नाहीये तिथे. 4 धावा येत आहेत. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. गॅप शोधून काढला जातो, त्या गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 4 धाव्याने धावसंख्या धावफलकावर वाढतायत. 32 धावा. 32 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा चेंडूला आपटण्याचा प्रयत्न, पण तो पंच फेत आहेत. वाईट बॉल, एक आव्हान धाव धावफलकावा लागतात. गोलंदाजीच्या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा पुन्हा व्हेरिएशन करतोय, रणनीती आखतोय, परंतु अपयशी ठरतोय. तेहतीस धावा धावफलकावर. चांगला चेंडू, त्याचा समाचार घेतला. क्षेत्ररक्षक आहे. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. यश मात्र ऋतिकला पातिकला मात्र पळतावं लागते, पण तो धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या धावफलकावर लागल्यात. 33 धावा. नवीन फलंदाजी केलाय मयूर दिवेकर. हा देखील खेळाडू बदलापूर पासूनचा प्रवास करणारा, पण तो या माथेरानच्या खेळपट्टीवर बऱ्याच वेळा क्रीडांगणावर तो येऊन गेला. ज्या पद्धतीचा त्याचा खेळ राहिला तोच खेळ त्याला खेळावा लागेल. ग्रामीणच्या माध्यमातून सुरू असलेल्या बऱ्याच टेनिस मध्ये या खेळाडूला देखील आपण पाहतो. समोरच्या गोलंदाजी मार्गवर विजय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चेंडूला आपटण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एका धावे समाधान. 34 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्ग असते. 62 धावांचा पाठलाग करतोय अजय इलेव्हन संघ. अजय इलेव्हन संघाच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा भरवली होती, अजय स्फूर्ती चषक. अगदी दिमागदार सोहळा राहिला. स्थानिक पातळीवरची ही स्पर्धा देखील यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा चेंडूला आपटण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी एसटी रक्षाकडे विसावला गेला चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ आहे, पण या गोलंदाजाने मात्र थोडासा कमबॅक गुणलेखक निश्चित केला. या अगोदरच्या षटकामध्ये त्याच्या गोलंदाजीचा समाचार निश्चित केला होता, पण तो विजयने मात्र आता कमबॅक केलाय. एक यश देखील त्याला मिळालंय. ऋतिक पाटील सारख्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. समोर आव्हान असेल रामवीर याचं. चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. कर्जत पासूनचा प्रवास मी का केला. माथेरान गावाचं तालुक्याचं ठिकाण म्हटलं तर कर्जत, आणि कर्जत पासून बिलॉंग करणारा हा विजय पवार. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. चांगला चेंडू, अगदी त्याने वेगाने मारला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकाच धाव समाधान. एका धावेने धावसंख्या धाव फलकावर लागल्या.
35 धावा येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धावा करायच्या असतील ओमकार सर आम्हाला सांगतील. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज असेल. ठोक डीजे. मार्ग होतोय स्थानिक गोलंदाज अरफात. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज ती अजय संघाला आणि मुकद्दर संघ ह्या 12 चेंडू मध्ये 27 धावा देणार का? परंतु गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज झालाय. यष्टांचा वेध फलंदाज बाद. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. पहिला असेल ओमकार सर. स्थानिक पातळीवरचा गोलंदाज देखील माथेरान संघातून आपला संघ जेव्हा जातो त्या पद्धतीची गोलंदाजी करतो. तशा प्रकारची गोलंदाजी स्थानिक पातळीवर खेळत असताना 2 आयकॉनच्या सहकार्यातून ही स्पर्धा चालू आहे. नवीन फलंदाजाला दीपक. विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण. आपण हेच सांगत होतो की स्थानिक पातळीवर खेळत असताना अरफातची देखील गोलंदाजी एक भेदक राहिले आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करायसाठी पहिल्या चेंडूवर रामला मात्र तंबूच्या रस्त्याला पाठवलंय. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्या 2 धावेने धावसंख्या दफलकावर झाल्या. 37 धावा. फटका फसलाय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि दीपकला मात्र परतावा लागेल. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाते. चौथं षटक हे निर्णायक आहे कारण या षटकामध्ये जर धावा कमी आल्या कारण की समीकरण आपण सुरुवातीला सांगितलं होतं 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज होती. या षटकामध्ये जर हाणामारी झाली तर शेवटच्या षटकापर्यंत सामना सहज जाऊ शकतो आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना अरफात देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करतोय. एका चेंडूचा समाचार निश्चित दीपकने घेतला पण तो पुढील चेंडूवर तर विकेट घेतली. दीपकला मात्र परतावं लागलं. नवीन फलंदाज आलाय पंकज कोकरे. लॉकआउट मध्ये बांधण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते. 38 धावा धावफलकावा लागतात. आता स्ट्राईकवर असेल आयकॉन खेळाडू मयूर दिवेकर. मयूर दिवेकर आपण पाहतो की माथेरानच्या खेळपट्टीवर बऱ्याच वेळा येऊन गेला. ही खेळपट्टी ही परिसीमा माझ्या ओळखीची आहे आणि तशा प्रकारचा खेळ करणार का? पण समोर आव्हान असेल ते गोलंदाज अरफात याचं.
8 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. 8 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज आहे. चांगला चेंडू अगदी खोदून काढला चेंडूला पण तो लगातो 6. त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये ओंकार सर नाही म्हटलं तर 70-70चा बॉल वापरलाय आणि 70-70चा बॉल म्हटलं ना की लगातो 6. या 6 धावेने धावसंख्या धाफलकावा लागल्या. 44 धावा. 44 धावा धाफलकावर आहे. मयूर दिवेकरला माहिती आहे माझी विकेट किती महत्वाची आहे. यानंतरचा एक स्थानिक गोलंदाज आपल्या समोर असेलच आणि त्याचा देखील समाचार घ्यावा लागेल कारण माफक लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी करावा लागणारा संघर्षाच्या लढाईत जिंकलात किंवा हरलात परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता माझा. सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिनको छत पर जाना है. मेरी मंजिल तो आसमान है. रास्ता खुद मुझे बनाना है. सुरुवातीचे 3 चेंडू अगदी चांगले टाकले होते परंतु त्यानंतरच्या चेंडूचा समाचार घेतलाय. काहीसा नाराज असेल अल्फा स्वतःच्या गोलंदाजीवर कारण सुरुवातीला अगदी चांगली गोलंदाजी केली होती. सहा चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज असेल. षटक मात्र चांगलं टाकलं परंतु थोडस शेवटच्या 2-4 चेंडूचा समाचार निश्चित घेतला गेला. एक षटकार निश्चित त्याच्या बॅटीतून मयूर दिवेकरच्या परंतु समीकरण बदलते. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्ग होतो डावखुरा गोलंदाज आकिब समोर आव्हान असेल आयकॉन खेळाडू मयूर दिवेकर. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. 17 धावा म्हटलं की ओंकार सर या चौकाराच्या साह्याने धावसंख्या दाफलकावा लागल्या. 49 धावा दाफलकावर. अकिबच्या पहिल्या चेंडूचा समाचार मयूर दिवेकरने घेतलाय आणि सांगून टाकलाय माथेरानच्या टेनिस विश्वावर मी पहिल्यांदा आलो नाही. ही परिसीमा नव्हे तर ही खेळपट्टी माझ्या ओळखीची. बंड्याबॉय संघाने अतिशय प्रचंड मेहनत करत असताना खेळपट्टीत घातले. या खेळपट्टीवर दुपारच्या उन्हामध्ये अगदी सूर्यनारायण आग ओकतोय आणि त्या पद्धतीने गोलंदाजी देखील गोलंदाजाला करावी लागेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. समोर आव्हान मयूर दिवेकरचे. गोलंदाज आकिब आमच्यापासून काही अंतर दूर. बिग 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 षटकार. चार चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. असे चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि धावजीत होण्याची संभावना आहे. ऑस्ट्रेलियाला चेंडू कलेक्ट झाला असता पण तो अजय इलेव्हन संघाला मात्र नशिबाची साथ म्हणावी लागेल. गोलंदाजाच्या हाताला चेंडू कलेक्ट झाला नाही. सुरुवातीच्या स्ट्रायकिंग मध्ये फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करतात. ऑस्ट्रेलियाला देखील तीच परिस्थिती झाली पण तो गोलंदाज चेंडू कलेक्ट करू शकला नाही आणि त्या दरम्यान 2 धावा आल्या. त्या 2 धावेने धावसंख्या दाफलकावा लागल्या. तीन चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. सामना अजूनही दोन्ही संघांकडे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. एक डॉट चेंडू. चांगला बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू परंतु क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 2 धावा मिळत आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. गोलंदाज तयार. बैठक शॉट. हा विजय फटका आणि याचबरोबर विजय संपादन केलाय अजय लन संघाने आणि पराभवाला सामोरं जावं लागलंय ते मुकद्दर संघाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत झाल्या संघाला पुन्हा एकदा संधी असेल आणि त्या संधीचं सोनं त्याला निश्चित करावे लागेल. जशी होईल